काय तब्यता अहो रेमझेम फुलसर आणि मावा खाऊन तब्येत येत नसते. पैलवानकीचा खुराक खावा लागतो, कष्ट करावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. मानमरकडाची ताकद आजमावायचं काम चालू झालं. लढण्याची हाईट बघा, ढंग बघा, करंट बघा, पारा बघा, ढील बघा आणि धाडस बघा. आता मात्र एवढं चांगलं मैदान आणि एवढे चांगले कुस्ते आखाड्यावरती बोला. आज नको इथेच करा ना, इथे इथे चला जरा जरा बाजूला. सचिन जरा ह्या बाजूला. शाबासाहेब जरा भेट करा, जरा खाली बसा, सत्कार नंतर करा, काय अडचण नाही. उन्हात बसलेली लोक अतिशय जबरदस्त काम आहे त्यांचं. आज महाराष्ट्राचे कुस्ते पुढे नेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अतिशय जबरदस्त असं काम माझ्या महाराष्ट्राच्या कुस्ती संघटनाने केलेलं आहे. लढण्याची आणि दोघांची हे बघा. सिकंदर शेख भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान आहे, महाराष्ट्राची शान आहे, मान आहे, सन्मान आहे, किंमत आहे. पूर्वीच्या काळी पार्थिवाने भाव, गणपत आंतरकर, दीनानाथ सिंहांना ही सगळी मंडळी म्हणायची एकदा कवा तरी आम्हाला उत्तर भारतात जावं लागत आणि कुस्ती करावी लागायची. पण ह्या वाघानं कोरोनाच्या काळामध्ये 3 महिना उत्तर भारतात गेला, 100-150 पैलवानाला चारी मंडळात चीत मारला आणि महाराष्ट्राचं नाव भारतभर केलं. सिकंदर शेख अतिशय गरीब घराण्यामध्ये पैलवान, कष्ट, आई वडिलांची मर्जी वसानं